नमस्कार, मी अनामिका मराठे. मागच्या व्हिडिओत आपण सिंपल पर्स कशी बनवायची ते बघितलेलं आहे. ह्यावेळेस आता आपण 2 कंपार्टमेंटची पर्स बघणार आहोत. ती तुम्हाला दाखवतो. या पद्धतीची पर्स असेल बघा. हा बाहेरचा एक कंपार्टमेंट आहे आणि हा आतला कंपार्टमेंट आहे. ही पण एक सिंपलची पर्स आहे. या पद्धतीने असणार आहे. ठीक आहे. तर याला लागणारं जे काही साहित्य आहे ते मी तुम्हाला सांगते. त्यापूर्वी तुम्ही माझा चॅनल प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ठीक आहे. कंटिन्यू करूया. हे आपण लायनिंगसाठी कापड वापरणार आहोत, जे 9 इंच बाय 5.5 इंचाचे आहे आणि हे 4 आपण घेतलेले आहेत. त्यानंतर स्पंज आपण घेणार आहोत. हा 3 mm चा स्पंज आहे. हा पण 9 इंच बाय 5.5 इंचाचा आहे. त्यानंतर ह्या झीप आहेत 9 इंचाच्या 2. झीप साठी लागणारे हे कापड आहे. हे आपण झीपच्या विड्थ प्रमाणे घेतलेले. ही जी विड्थ आहे यानुसार आपण याचा साईज घेतो. तर हा साईज आपल्याला 3.5 बाय 4 चा घेतलेला आहे. हे 2 पीस घेतलेले आहेत आपण. त्यानंतर हे 2 मेन पीस जे आहेत कापड, हा ज्यूटचा कापड आहे. हे पण 9 बाय 5.5 इंचाची पीस आहे 2. तर हे झालं आपलं साहित्य. आता आपण पर्स कशी बनवायची आहे त्याला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत की हा मेन पीस जो आहे, हा पीस आणि स्पंज हे आपण एकत्र करणार आहोत. या पद्धतीने हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे एकावर एक ठेवून. त्यानंतर हे एक लाइनिंगचे पीस घ्यायचं आहे. हा याच्या खाली ठेवायचा आहे. या पद्धतीने मी हे सेट करून घेतलेलं आहे. त्यापूर्वी मी हे जे पीस आहेत हे पीस ऍक्च्युली हलकेसे मी प्रेस करून घेतलेले, इस्त्री करून घेतलेली आहे. हा एक पीस आपण सेट केलेला आहे. त्यानंतर हा दुसरा पीस आपल्याला सेट करायचा आहे. आणि हे जे लाइनिंगचं मी मटेरियल वापरलेलं आहे, तर हे खूप जास्ती थिक पण नाहीये आणि पातळ पण नाहीये. मीडियम साईज मधला थिकनेस आहे हा. त्याचं कारण असं आहे की ही हँड पर्स आपण बनवतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप थिक पर्स जर झाली तर ती शिवता येणार नाही आपल्याला, कारण आपण डबल लाइनिंग याला वापरत आहोत. म्हणून हा मीडियम साईजचा थिकनेस मी घेतलेला आहे लाइनिंगसाठी. आता आपल्याला काय करायचंय की आपल्याला याला एक कंपार्टमेंट आपण करणार आहोत या पद्धतीचा. तर त्यासाठी इथे आपण मेजरमेंट घेणार आहोत. वरून तुम्हाला दिसतंय, इथून आपण हे 4 सेंटीमीटरवर मार्किंग केलेलं आहे या पद्धतीने. हे बघा, हे मार्किंग केलेलं आहे. इथून आपण हे 4 सेंटीमीटरवर हे मार्किंग केलेलं आहे. ठीक आहे. आणि आता काय करायचंय, आपण हे 4ही बाजूंनी आधी स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही याला टाचण्यांनी पण सेट करून घेऊ शकता जर कापड तुमचा खूप सरकत असेल.
आता हा दुसरा पीस पण जो आहे ज्याच्या मार्किंग केलेलं आहे तो पण मी चारी बाजूने शिवून घेतलीये. ठीक आहे, हा आपला पीस शिवून झालेला आहे. त्याचा एक्स्ट्रा जो आहे स्पंज तो कट करून घ्यायचा आहे का इथे, जो बाहेर आलाय फेस केल्यामुळे. आता जिथे आपण मार्किंग केलेलं आहे या मार्किंगवर आपल्याला कटिंग करायचं आहे. हे दिसत नसेल, फेंट झालंय, मी जास्त डार्क केलं नाही मार्किंग. या मार्किंगवर आपल्याला कट करायचं आहे. आता इथे कट केल्यानंतर ह्या दोन झीप मधली आपण एक झीप इथे वापरणार आहोत. मी हे एंड थोडं शिवून घेतेय कारण आपलं रनर यातून बाहेर पडायला नको. आता इथे काय करायचंय, हे जे दोन पीस आहेत कट केलेले, या दोन पीसच्या मध्ये आपल्याला झीप लावायची आहे. तर हे या पद्धतीने ठेवायचं आहे. हा वरचा पीस, ही झीप झीपची सुलटी बाजू आणि कापडाची सुलटी बाजू ही अशी ठेवायची एकमेकांवर या पद्धतीने. आणि इथे आपण स्टिच करणार आहोत. इथे मी जरा टाचण्या लावून घेते म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल आणि झीप सरकणार पण नाही. आता यात जो स्पंज बेसिकली वापरला गेलाय तो 3 mm चा स्पंज वापरलाय, पण 5 mm चा पण तो आपण वापरू शकतो. आपण कुठल्या प्रकारची पर्स बनवत आहोत त्यानुसार ते ठरवायचं की आपण 3 mm चा वापरायचा आहे, 5 mm चा वापरायचा आहे, रबर पॅड वापरायचा आहे की फोम वापरायचा आहे दुसरा. हे मी या पद्धतीने लावून घेतलेलं आहे. आता इथे ऍक्च्युली मी हे डबल लाईनिंग वापरायचं एक कारण आहे की ज्यात आपण स्पंज घातलेला आहे आणि तो स्पंज बऱ्याचदा मशीनमध्ये अडकतो शिवताना, त्यामुळे तो अडकू नये हे एक कारण आहे. आणि दुसरं एक कारण असं आहे की डबल लाईनिंग वापरल्यामुळे पर्सचा थिकनेस पण छान राहतो आणि छान वाटतं, क्वालिटी चांगली वाटते ती पर्सची थिकनेस जास्त असल्यामुळे. म्हणून मी डबल लाईनिंग घेतलेलं इथे.
हे या पद्धतीने आपली वरची झिपचा पार्ट आहे तो शिवून झालेला आहे. आलं लक्षात? आता ह्याचा खालचा भाग मी शिवते. या पद्धतीने मी हा ठेवलेला आहे आता इथे. हे मॅच करून घ्यायचंय बरोबर कापड आणि झीप. आणि शिवताना ऍक्च्युली थोडं प्रेस पडल्यामुळे काय होत आहे की कापड हा पुढे सरकला जातो, तर ते ऍडजस्ट करायचंय शिवताना पण. या पद्धतीने मी इथे ह्या टाचण्या लावून घेतल्या आहेत ह्या पार्टला. हे आपले दोन्ही पार्ट इथे शिवून झालेले आहेत एका भागातले. या पद्धतीने हे स्टिच केलेलं आहे. हा वरचा आणि हा खालचा भाग. आता याला आपण काय करणार आहोत, इथे आपल्याला हे एक्स्ट्राचं जे स्पंज वगैरे आहे ते कट करून घ्यायचं आहे आधी. आणि ह्या भागाला आता आपण क्लोज करणार आहोत, इंटरलॉकिंग करणार आहोत. झिप आणि कापड जे आहे फिक्स केलेलं आपण त्याला आपण इंटरलॉकिंग करून घेणार आहोत, म्हणजे धागे वगैरे बाहेर निघायला नको. या पद्धतीने याचं इंटरलॉकिंग झालेलं आहे. दिसत असेल तुम्हाला, या पद्धतीने इंटरलॉकिंग झालेलं आहे. आता आपण याच्यावर दाब टीप देणार आहोत, म्हणजे ही जी झिप आहे ही प्रेस होईल. तर ही दाब टीप देताना आम्ही जसं पहिल्या ह्याच्यात पण तुम्हाला सांगितलेलं आहे, हा वरचा जो कापड आहे तो थोडा आत फोल्ड करायचा आहे या पद्धतीने.
याला मी इथे टाचण्या लावून घेतलेल्या आहे. या पद्धतीने मी हा फोल्ड केला इथे आणि आता ह्याच्यावर मी स्टिच करणार आहे. हे स्टिच करताना ही मागची झिप जी आहे ही तुमची प्रेस झाली पाहिजे. तर हे बघा या पद्धतीने प्रेस झालेली आहे आणि इथे वर ही स्टिच आलेली आहे. ठीक. त्याचप्रमाणे आपण या बाजूचं पण प्रेस करायचं आहे. हा पण कापड वर फोल्ड घ्यायचा आहे थोडा. या पद्धतीने हा वरचा पार्ट तयार झाला आपला आणि मागून या पद्धतीने दिसत आहे. ठीक आहे. नंतर हा आता मागचा पार्ट, हा मागचा पार्ट आपण शिवायला घेणार आहोत. मागचा पार्ट आणि हा पार्ट या पद्धतीने मॅच करायचा आहे. आणि याला मी जसं पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला झिप कशी लावायची ते शिकवलेलं आहे, त्याचे एंड कशा पद्धतीने आपण फोल्ड करायची तेही मी शिकवलंय. तर ह्या लेक्चरमध्ये मी आता प्रॅक्टिकलमध्ये झिप कशी लावायला पाहिजे हे मी दाखवत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठी होईल. तर मी ते डायरेक्ट शिवून दाखवणार आहे. ठीक आहे. बघा आता इथे आपण काय करणार आहोत, ही जी झिप शिवून झालेली आपली ही आपण 9 इंचाची घेतलेली होती. पण जसं मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलंय की आपल्याला झिप लावताना दोन्ही बाजूंनी स्पेस सोडायची आहे. तर इथे आपण 1.5 सेंटीमीटर आणि इकडे 1.5 सेंटीमीटरचं मार्किंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि त्या हिशोबाने आपण उरलेली झिप ही कट करायची लावण्याआधी. त्याचे एंड आपण लावण्याआधी ती झिप कट करून मग एंड कम्प्लीट करायचे त्याचे. तर ही झिप या पद्धतीने येईल. ठीक आहे. इथे ही या पद्धतीने फिक्स केलेली आहे.
एका भागाला आपली ही झीप लावून झालेली आहे. दोरे मी कट करून घेते जरा. ही झीप इथे फिक्स केलेली, इथे मी डिस्टन्स सोडलेले आहे दोन्हीकडे हे. ठीक आहे. आणि आता दुसऱ्या भागाला पण हा पार्ट आता आपल्याला लावायचा आहे. त्याचे जे काही दोरे बाहेर आलेले असतील किंवा स्पंज आलेला असेल तो कट करून घ्यायचा लावण्याने. रनर हे मधून मधून ऍडजस्ट करायचे आणि या पद्धतीने मी हे दोन्ही लेअर जे आहेत ते सेट केलेले आहेत. ठीक आहे. हे आता असं दिसतंय. आता ह्या बाजूला आपण जशी दाब टीप टाकली तसंच या बाजूला पण आपल्याला ती टाकायची. त्यापूर्वी आपण इथे पण काय करायचंय, जे काय दोरे आणि स्पंज आलेला असेल तो आधी कट करून घ्यायचाय. आणि मी आधी इंटरलॉकिंग करून घेणार आहे. इथे खरं तर इंटरलॉकिंग नाही केलं तरी चालणार आहे, पण केलं तर जास्त चांगलं, कारण आपण इथे लाइनिंग लावणार आहोत. या पद्धतीने हे इंटरलॉकिंग झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे जे आपण लाइनिंग आणखी एक्स्ट्रा घेतलेली आहे, तर हे लाइनिंग हा फ्रंट पार्ट आहे आपला, हा फ्रंट पार्ट आहे. तर याला आपल्याला लाइनिंग लावायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, झिपची जी बाजू आहे ही बाजू तिथे लाइनिंग ठेवायची तुम्हाला, कारण आपल्याला हे लाइनिंग लावताना हे वरचं काही दिसायला नको यातून, आणि म्हणून आपण उलट्या बाजूने हे लावणार आहोत. आणि या पद्धतीने जेव्हा आपण तो आत टाकू त्यावेळेस ते झाकल्या जाणार आहे सगळं. हे बघा, ह्या पार्टला इथे हा लाइनिंग घातलेला आहे, हा लाइनिंग इथे मी घातलेला आहे या पद्धतीने. ठीक आहे. आणि आता मी याच्यावर स्टिच करणार आहे.
मधून मधून रनर आपल्याला ऍडजस्ट करायचंय हे शिवताना. एक्स्ट्राचे कापड परत कट करून घ्यायचंय. आता हे जे लाइनिंग आपण लावलेलं आहे हे दिसतंय, लाइनिंग लावलेलं, ही झिप आणि हा इकडचा पार्ट. ठीक आहे. आता ही लाइनिंग आपण या पद्धतीने करणार. लाइनिंग जरा खाली ओढून प्रेस करायचंय आपल्याला. आता ह्याच्यावर दाबटीप टाकायची आहे. तर लाइनिंग एका हाताने खाली ओढायचंय आणि दुसऱ्या हाताने वरचा जो पार्ट आहे तो थोडा आत घ्यायचाय फोल्ड करताना. या पद्धतीने तुमचं हे दिसलं पाहिजे. ठीक आहे. दिसतंय. आता याच्यावर आपण दाबटीप टाकणार आहोत. बोटांनी ते बरंच प्रेस करून घ्यायचंय फोल्ड. शिवण्याआधी मागे एकदा बघून घ्यायचंय, म्हणजे कापड बऱ्याचदा अडकतो. तो प्लेन आहे ना हे चेक करून मगच टीप टाकायला घ्यायची. हे बघा, या पद्धतीने हा पार्ट शिवून झालेला आहे लाइनिंग लावून. आणि हा पुढचा भाग. आता आपण बॅक साईडचं करणार आहोत. बॅक साईडला पण आपण आता काय करायचंय, झिप जिथे आहे ही बाजू बॅकची तिथे आपण लाइनिंग करायचंय. या पद्धतीने हा कापड इथे आलेला आहे लाइनिंगचं. ही आतली बाजू पण शिवलेली आहे.
हे लाइनिंग आपलं लावून झालेलं आहे. हे या पद्धतीने घेतलं आपण आता. दिसतंय? हे या पद्धतीने दिसतंय. आता याला पण आपल्याला दाबटीप द्यायची. इथे पण तसंच करायचंय. खालचं लाइनिंगचं कापड जरा ओढून घ्यायचंय आणि वरचा जो पार्ट आहे आपला कापड तो थोडं वर फोल्ड घ्यायचा आहे. त्याला झिपवर त्याचा थोडा फोल्ड आला पाहिजे. आणि आता आपण हे बघा या पद्धतीने आपली ही झिप लावून झालेली इथे आणि हे लाइनिंग लावून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, इथे लाइनिंग लावल्यानंतर इथे आपल्याला आता टीप टाकून घ्यायची आहे या बाजूने. चारही बाजूने जेव्हा आपण टीप टाकतो तेव्हा कापड हा ऍडजस्ट करायचा आहे. कमी जास्ती असेल तर तो लेवल करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड आपण नंतर कट करणार आहोत. कारण बऱ्याचदा साईडने शिवताना काय होतं की स्ट्रेचेबल कापड असेल तर तिथे चून पडते, तर तो शिवताना ऍडजस्ट करायचा आहे कापड.
या पद्धतीने आपण हे चारही बाजूंनी शिवून घेतलेलं आहे. आणि आता इथे एक्स्ट्राचं जे आहे स्पंज बाहेर आलाय किंवा लाइनिंग आहे, दोरे असतील, ते सगळं कट करून घ्यायचं आहे. इथे झीप थोडी बाहेर आली आहे, तर ती मी कट करते. हे बघा, या पद्धतीने हे सगळं कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आता आपलं तयार झालेलं आहे पुढचा आणि मागचा पार्ट. हे पुढचं पॉकेट तयार झालेलं आहे, इथे दिसतंय. आता हे आपण या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि झिपच्या बाजूने सेट करायचं आहे. झिपच्या इथे आपण हे दोन्ही पीस जे आहेत ते एकसारखे आणायचे आहेत आणि स्टिच करायचे दोन्ही बाजूने. स्टिच करण्यापूर्वी दोन्हीकडे तुम्ही सारखंच डिस्टन्स आहे ना हे चेक करून घ्या. अंतर बरोबर आहे दोन्हीकडचं. कमी जास्ती असेल तर त्याप्रमाणे मार्क करून घ्या आणि स्टिच करा. इथे वरून तुम्ही हे मार्क करायचंय. या पद्धतीने जिथे झिप आहे तिथून तुम्ही मार्किंग करायचंय. हे चेक करून घ्या ह्या बाजूला किती अंतर आहे तुमचं. आणि त्याप्रमाणे तसंच इथे सुद्धा तुम्हाला मार्क करायचं आहे. दोन्ही बाजूला झिपच्या चेक करून घ्या किती अंतर आहे तुमचं. वर इथे झिपच्या इथला पण तुमचा डिस्टन्स चेक करायचा आहे. इथे 21.5 आहे. तसंच खाली सुद्धा 21.5 आहे. ठीक आहे. या पद्धतीने मी हे स्टिच करण्यासाठी मार्किंग करून घेतलेलं आहे.
कापड मधून मधून शिवताना सारखा सेट करायचा आहे, कमी जास्त होतो कारण बऱ्याचदा स्ट्रेच होतो कापड. त्याला पण डबल स्टिच करायचं. त्यानंतर आपण खालचा पोर्शन करते. इथे पण डबल स्टिच करते. आता इथे आपलं हे शिवून झालेलं आहे. एक्स्ट्राचे सगळं जे काय कापड आहे ते कट करायचे आहे. दोन्ही बाजूला 21.5 आहे हे. जर तुम्ही स्टिच बघितली तर दोन्हीकडे 21.5 वर आहे. हाईट दोन्ही ठिकाणी 13 सेंटीमीटर 13 सेंटीमीटर. ठीक आहे. आता हे आपलं शिवून झालेलं आहे. इथे पण मी आता इंटरलॉकिंग करते आधी. इथे हे इंटरलॉकिंग आपलं झालेलं आहे पूर्ण. हे बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, ही झीप उघडून आता पर्समध्ये थोडासा फरक असा असतो. एक म्हणजे प्लेन पर्स असते ज्याला डेप्थ असते थोडी सुद्धा, आणि एक पर्स अशी असते की ज्याला आपण डेप्थ देतो की वस्तू सहजपणे त्यात ठेवता आल्या पाहिजेत. जसे की आता ही एक पर्स जर बघितली
तर याला इथे आपण डेप्थ दिलेली नाहीये, ही ऍज इट इज शिवलेली पर्स आहे चारी बाजूनी. ठीक आहे, तर आपण इथे काय करणार आहोत, याला थोडं 1 सेंटीमीटरची आपण याला डेप्थ देणार आहोत. म्हणजे याच्यात जर का काही ठेवलं तर ती पर्स खूप फुगता कामा नये, त्यासाठी इथे आपण डेप्थ देणार आहोत थोडीशी. तर त्यासाठी काय करायचंय, इथे मार्किंग करून घ्यायचंय. मी दाखवते तुम्हाला. या पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे कॉर्नर इथे. ठीक आहे, आणि हे दोन्ही बाजूंनी करायचे. मी आता एका बाजूने केले, दुसऱ्या बाजूने पण ते करायचे त्याच ह्याच्यावर. हे मी जिथे स्टिच केलेली आपण लाईन, त्या लाईन पासून 1.5 सेंटीमीटरवर हे मार्किंग केलेलं आहे. जिथे स्टिच आहे तिथून हे 1.5 सेंटीमीटर आणि इकडे हे 1.5 सेंटीमीटर मार्किंग केलेलं आहे. इथे आपल्याला काय करायचंय, मध्ये ह्या पोर्शनला, कॉर्नरच्या पोर्शनला एक बोट आत टाकून या पद्धतीने फोल्ड करायचं इथे, दिसतं. आणि ही स्टिच आणि ही स्टिच मॅच करायची. हे बघा, स्टिच दिसते तुम्हाला आत मॅच झालेली. ही स्टिच आणि ही स्टिच मॅच झाली पाहिजे. ठीक आहे, ते आत बघून त्या पद्धतीने मग नंतर स्टिच करायचं. बघा आता मी काय करणार, इथे हे मॅच झाल्यानंतर हे इथे स्टिच करणार आहे, ह्या पोर्शनला स्टिच करणार आहे. तसंच दुसऱ्या बाजूला पण स्टिच करून घ्यायचंय आपण. इथे कापड बऱ्यापैकी जाड होतो, त्यामुळे केअरफुली स्टिच करायचे. हे आपलं दोन्हीकडून स्टिच करून झालेलं आहे. ठीक आहे, आता इथे काय करायचंय की हा जर का भाग खूप जाड असेल तर हा पोर्शन कट करायचा आहे. या पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. आता हे पण मी इंटरलॉक करून घेते. दुसऱ्या बाजूला पण सेम करते.
ओके, तर हे आपलं इथे हे झालेलं आहे, डेप्थ आपण दिलेली आहे या पर्सला. ठीक आहे. पर्सचे आता जे पण धागे असतील ते सगळे कट करून घ्या एक्स्ट्राचे. आतून हे या पद्धतीने दिसतंय. आता हे आपल्याला उलटवायचंय. जसं मी पहिल्या व्हिडिओत दाखवलेलं आहे की उलटवताना हे कॉर्नर व्यवस्थित ऍडजस्ट करायचे आहेत टोकदार वस्तूने. तुम्ही कात्रूने करू शकता किंवा आणखी दुसरं सुई किंवा पेन्सिल त्याच्याने पण तुम्ही करू शकता. हे झिपचे जे कॉर्नर आहेत ते बाहेर काढायचे, ते व्यवस्थित मोकळे करायचे आहेत जरा. इथे अंगठ्याने बऱ्यापैकी प्रेस करायला लागतं. हे कॉर्नर इथे बाहेर काढलेले आहेत. हे बघा, ही पर्स आपली तयार झालेली आहे. आता इथे याच पद्धतीच्या मी तुम्हाला काही पर्स दाखवते, सॅम्पल पर्स केलेले आहेत. त्यात बरेच प्रकार आहेत व्हरायटी. तर त्यातला आपण हा एक पार्ट केलेला आहे. हे बघा, हे एक सॅम्पल वेगवेगळे दाखवते मी. हे सगळे डिझायनर पर्स आहेत. ही थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. तर ज्यावेळेस पुढच्या वेळेस मी घेईन त्यावेळेस मी ही कशी केली तेही तुम्हाला सांगेन. हा एक वेगळा पॅटर्न आहे, लेदर कम क्लॉथ असं. त्याचप्रमाणे ही एक डिझायनर पर्स केलेली आहे. आता यांचं जे मटेरियल आहे हार्ड मटेरियल आहे, तुम्ही जर तुम्हाला बघून पण कळत असेल. आणि ही सिंपल पर्स केलेली आहे, फक्त स्पंज घालून, ज्याला इथे आपण डेप्थ वगैरे काही दिलेलं नाहीये. तुम्हाला याच्यात क्वालिटीचा पण फरक कळत असेल की ह्या पर्सची क्वालिटी, ह्या पर्सची क्वालिटी तुम्हाला बघूनच लक्षात येत असेल. आणि हा फक्त स्पंज घातलेली, हार्डनेस मध्ये बराच फरक आहे बघा. तसंच हा एक प्रकार आहे. याचं मटेरियल पण बघा आणि याचा जो आहे स्टिफनेस तो बघा. तो का आहे ते मी जेव्हा पुढच्या वेळेस सांगेन शिकवेन या टाईपची पर्स, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. आणि इथे आपण हे ज्यूटचं मटेरियल वापरलेलं आहे. आता याला पण बऱ्यापैकी स्टिफनेस आलेला आहे. ही स्पॉन्जी आहे तशी स्पंजमुळे. ही पण पर्स आपण वेगळं मटेरियल वापरून पण करू शकतो. तर हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता आपण एक पॉकेट असलेली पर्स बनवलेली आहे. ठीक आहे. तर आजचं सेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे पर्सचा विथ पॉकेट. थँक्यू. बाय बाय.